चलन. याआधी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण चलनाविषयी शिकलेलो आहोत. त्यामध्ये समचलन आणि व्यस्त चलन या दोन गोष्टी आपण शिकलेलो आहोत. आता समचलन कोणाला म्हणणार, तर ज्या ठिकाणी एखादी वस्तू, आता समजा तुम्ही पेन घ्यायला गेलात दुकानदाराकडे, एक पेन मागितला, त्याने 5 रुपये सांगितले, पण त्या ठिकाणी तुम्ही पेनांची संख्या जर वाढवली तर लगेच त्या ठिकाणी पैसे सुद्धा वाढत असतात. म्हणजे एकाची किंमत एक वाढलं, संख्या वाढली की तिथे किंमतही वाढते. त्यावेळेस आपण त्याला म्हणत असतो समचलन. मग आता समचलन बघा, एक्स आणि वाय समप्रमाणात आहेत. म्हणजेच काय, तर एक्स हा समप्रमाणात आहे वायच्या, म्हणजे एक्सची किंमत वाढत असेल तर वायची सुद्धा वाढते, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो समचलन. आता एक्स आणि वाय हे समचलनात असतील तर ते आपल्याला समीकरणाच्या रूपात जर दाखवायचे असतील तर एक्स बरोबर के वाय असे आपण त्या ठिकाणी लिहित असतो. मग या ठिकाणी हा के काय आहे, तर के हा स्थिर पद आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यू जी असते किंवा त्याची किंमत जी असते ती कॉन्स्टंट असते, एक स्थिर संख्या असते. म्हणून के हे त्या ठिकाणी आहे ते स्थिर पद आहे. आता बघा तुमच्या पुस्तकातला सराव संच 7.1 बघा, त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे चलनाचे चिन्ह वापरून लिहा. आता आपल्याला दिलेलं आहे पहिलं उदाहरण, वर्तुळाचा परिघ सी त्याच्या त्रिज्येशी म्हणजे आरशी समप्रमाणात असतो. आता परिघ हा त्रिज्येशी समप्रमाणात आहे, म्हणून या ठिकाणी आपण चिन्हाचा वापर करून कसं लिहिणार आहोत, सी हा समप्रमाणात आहे आरच्या. आणि तसंच दुसरं उदाहरण सुद्धा आपल्याला लिहिता येईल, मोटारमध्ये भरलेले पेट्रोल एल व तिने कापलेले अंतर डी समचलनात असतात. मग या ठिकाणी एल पेट्रोल जे आहे, पेट्रोल आणि अंतर हे दोघेही त्या ठिकाणी समचलनात असतील तर आपण चिन्हाचा वापर करून एल समचलनात आहे डी सोबत असं आपण त्या ठिकाणी दर्शवू शकतो. आता बघा पुढचं उदाहरण आहे, सफरचंदांची किंमत व सफरचंदांची संख्या यात समचलन आहे. मग याचा अर्थ काय, तर सफरचंदांची संख्या आपण x मानू आणि सफरचंदांची किंमत आपण y मानणार. आता या ठिकाणी तर आपल्याला लक्षात येते, जर आपण एक सफरचंद इथे 8 रुपयाला मिळतंय बरोबर, तर या ठिकाणी जर आपण सफरचंदांची संख्या वाढवली तर साहजिक आहे त्या ठिकाणी सफरचंदांची किंमत सुद्धा वाढणार आहे. आणि म्हणून समजा एक सफरचंद इथे 8 रुपयाला मिळतंय, जर मी या ठिकाणी सफरचंद 4 घेतले असतील तर मला त्या ठिकाणी त्याची किंमत सुद्धा जास्तीची द्यावी लागणार आहे. मग आता आपण या ठिकाणी असं लक्षात घ्यायचंय, एकाची 4 पट आहे 4 ही संख्या, म्हणून म्हणजेच काय, सफरचंदांची संख्या जी आहे ती 4 पट झाली असेल तर साहजिक आहे किंमत सुद्धा कशी होणार आहे, 4 पटच होणार आहे. म्हणून 8च्या 4 पट म्हणजे 8 चोक 32. आता या ठिकाणी बघा पुढचा रकाना जो दिलेला आहे, या ठिकाणी आपल्याला किंमत दिलेली आहे. म्हणजे नेहमी बघताना पहिला रकाना जो असेल आपण त्या पटीमध्ये संख्या कशा झालेल्या आहेत हे लक्षात घ्यायचं आहे आणि मगच त्यावरून आपण किंमत त्या ठिकाणी ठरवू शकतो. आता 8 आणि 56. आता 8च्या किती पट आहे 56, तर 8च्या पट्यात तेव्हा येतो 56, तर 8 साठी 56 7 पट. म्हणजे या ठिकाणी एकाची सुद्धा किती असणार आहे 7 पट, म्हणून इथे रकान्यात उत्तर येणार आहे 7. आता या ठिकाणी बघा पुढचा रकाना दिला आहे, तिथे एकाची पट दिली आहे, पुढची आपल्याला पट काढायची आहे. मग 12 दिलेली आहे संख्या, म्हणजे एकाची 12 पट म्हणजे 12, तर या ठिकाणी 12ची 8 पट काढणार आहोत आपण. 12 8 96. आता याकडे बघा दिलेला आहे 8ची त्या ठिकाणी संख्या जी दिलेली आहे ती पटीत दिलेली आहे, 160 ही संख्या दिलेली आहे. मग आता 8ची 20 पट म्हणजे 160 होतोय, म्हणून आपण एकाची सुद्धा काय करणार आहोत, की 20 पट म्हणजे 20 ही संख्या रकान्यात येणार आहे. अशा पद्धतीने नेहमी प्रमाणात जेव्हा संख्या दिलेल्या असतील, समचलन जेव्हा असेल तर एक जर वाढत असेल तर दुसरा सुद्धा त्याच पटीने वाढत असतो. आता तिसरं उदाहरण बघा, जर m हा n च्या समचलनात आहे आणि m ची किंमत दिली 154 असताना n बरोबर 7 दिलाय, तर n बरोबर 14 असताना m ची किंमत काढा. आता या ठिकाणी आपल्याला m आणि m हे त्या ठिकाणी समचलनात दिलेले आहे, त्यांच्या दोघांच्या किमती सुद्धा दिलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला त्यावरून आपल्याला k ची किंमत आधी काढता येईल. k हे स्थिर पद आहे त्यामध्ये, म्हणून दिलेल्या गोष्टी आपण आधी लिहून घेणार आहोत. m बरोबर 154, n बरोबर 7, तर k आपण स्थिर पद काढणार आहोत.
आता समचलनात असल्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे m बरोबर kn. मग m ची किंमत आहे 154, k आपल्याला काढायचा आहे गुणिले 7. मग आता k ची किंमत काढण्यासाठी आपल्याला k हा एका साईडला ठेवावा लागेल. 7 जो आहे त्याच्या जोडीला आलेला तो गुणाकार रूपाने तो आपल्याला त्याची बाजू जर बदलणार आपण तो इकडे भागिले होणार. म्हणून 154 भागिले 7, 7 1 7, 7 दुने 14, 7 दुने 14. म्हणजे या ठिकाणी k ची किंमत जी आहे ती येणार आहे 22. आता हे स्थिर पद आहे. मग याचाच अर्थ काय तर पुढे जे काही आपल्याला प्रमाण दिलेलं आहे आपल्याला पुढचं उदाहरण दिलं की n बरोबर 14 असताना m ची किंमत काढायची आहे बघा. मग त्या ठिकाणी आपल्याला ह्या k चा उपयोग करायचा. पुन्हा m हा समप्रमाणातच आहे त्या ठिकाणी n च्या, म्हणून m बरोबर kn येणार आहे. आता इथे आपल्याला दिलेल्या व्हॅल्यू आपण टाकणार आहोत. m बरोबर आपल्याला काढायचा आहे. k ची किंमत 22 आलेली आहे आणि n बरोबर दिलेला आहे 14. आता यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 14 दुने 28, 2 हात 4, 14 दुने 28, 28 आणि 2 30. म्हणून m ची किंमत इथे येणार आहे 308. तर अशाच पद्धतीने तुम्ही या सराव संचात